नॉर्वर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आता आहे सँड ड्यूज कासम डेझर्ट कॅम्पमध्ये. काल संध्याकाळी मी इथे आलो. आता चालू नाश्ता करायला, बघू शकतो मागे. सो 8:30 वाजेपर्यंत टाईम असतो. सकाळी मी 6:45ला उठलेलो आहे. सो पटापट रेडी झालो, नाश्ता करूया. आणि 9:30 वाजता आपल्याला इकडनं गाडी आहे जी आपल्याला टणोत माता मंदिर आणि लॉंगेवाला बॉर्डर तिकडे घेऊन जाणार आहे. सो आधी नाश्ता करून घेऊ आणि मग पुढे चालायला करू. चला. सो असा नाश्ता आहे, पुरी भाजी आहे, पोहे आहे आणि ब्रेड बटर. चहा तिथे ठेवलेली आहे, ती आपल्या हाताने घ्यायची आणि ते नाश्त्याला सुरुवात झालेली आहे. तर गाईज आपली आता इकडनं निघायची वेळ आली आणि हे आहेत कासमबाईचे छोटे भाऊ. सो यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला. मला पण कुठल्या तरी यूट्यूबरकडनं एक नंबर भेटला होता, त्या नंबरवर मी कॉन्टॅक्ट करून यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. खूप मस्त सोय केलेली, बहुत अच्छा लगा, एकदम मजा आ गया. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर त्यांनी मला कार्ड दिलेलं आहे, ह्याच्या पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. और ये कब तक आना चाहिए इधर? मतलब अपना आप समझ लो अक्टूबर से फरवरी तक. ओके, मतलब सीजन में. सीजन टाइम. ठीक आहे. ऑक्टोबर आणि फरवरीमध्ये तुम्ही म्हणजे फेब्रुवारीमध्ये तुम्ही येऊ शकता आणि अलग अलग रेट राहतात ना. अलग अलग रेट. सीजन के सीझनच्या हिशोबाने वेगवेगळे रेट असतात. सो एकदा कॉन्टॅक्ट करा यांच्याशी आणि तुम्हाला ते रेट पण सांगतील कसं काय आहे ते. आणि कितना महिना तक पहिले बुकिंग करना पडतं आहे? आप समझ लो आने से 1 महीना पहले करोगे तो आपके लिए बढ़िया है. ओके, म्हणजे 1 महिना आधी आपल्याला बुकिंग करावं होतं. मी पण 1.5 महिना आधीच काहीतरी कॉल करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता. सो थँक्यू. जी वेलकम अगेन. आणि बहुत अच्छा लगा. मम्मी डैडी को लेके आऊँगा. बिल्कुल आपका घर है, कभी भी आओ. हाँ, बहुत अच्छा लगा. कासम भाई को भी बोलना था. बिल्कुल एकदम. सो चला आता इकडनं निघूया. आपली गाडी पण मागे आलेली आहे. सगळे बॅग वगैरे पॅक होतात, तेजाला येते. सो आता इधर टोनोत माता मंदिर और लोंगेवाला इंडिया पाकिस्तान का बॉर्डर है ना जो. ओके. और वो बड़ा बाग रास्ते मिल जाएगा. ठीक आहे. तो हे 3 जागा आपल्याला आता आज एक्सप्लोर करायच्या आहेत. सो चला निघूया आता. तर आपण इथे पोचलेलो आहे लॉंगेवाला युद्ध शेलमध्ये. आणि इथे युद्धामध्ये वापरले गेलेले तेव्हाच्या टाईमला सगळे रणगाडे बोला किंवा पाकिस्तानचे ठेवलेले आहेत. बघा, हा हे युद्धामध्ये आपण त्यांचे जप्त केलेले. ते जेव्हा पळाले होते ना तेव्हा आपण हे त्यांचे जप्त केलेले आणि आपल्याकडे काबीज झालेले. सो हे बघे पाकिस्तानचे आहेत. तर हा एक अजून एक टँक आहे, हा पण आपण त्यांचा पकडलेला डिस्ट्रॉय पाकिस्तान T-59 टँक. खाली बघा त्याची माहिती लिहिलेली आहे पूर्ण. आणि इथे खाली वाटतं पूर्ण त्याचं व्हिडिओग्राफी आहे. सो ते पण बघा. हे जवान आहेत तेव्हा त्याचं शहीद झाले होते ते. खाली शो आहे, बंकर आहे हा पूर्ण त्या टाईपमध्ये बनवलं आहे. आणि आतमध्ये शो आहे बंकरमध्ये. पूर्ण जमिनी खाली आहे. अशा प्रकारे बंकर बनवलं आहे. इतिहास के सबसे भयानक नरसंहारों में से एक को रोकने के लिए और बांग्लादेश को आजाद कराने के लिए भारत को जंग के लिए तैयार होना पड़ा। हालांकि जंग की ज्यादातर कार्यवाही तो पूर्वी मोर्चे पर हो रही थी, लेकिन पश्चिमी मोर्चे पर जो हुआ उसने सारे विश्व का ध्यान अपनी ओर आकृष्ट कर लिया कि उस सर्द चांदनी रात में जिस निर्णायक युद्ध की पृष्ठभूमि तैयार हुई उसे आधुनिक भारत के इतिहास में कभी नहीं भुलाया जा सकेगा। प्रस्तुत है पश्चिमी मोर्चे पर लोंगेवाला का रण क्षेत्र
जिसने 1971 के युद्ध में एक निर्णायक भूमिका अदा की। सन 1947 में जब कश्मीर का भारत में विलय हुआ, तब पाकिस्तान ने कश्मीर पर कब्जा करने और भारत को अस्थिर करने की नीयत से भारत पर हमला किया। भारत ने कश्मीर में होने वाले हर पाकिस्तानी हमले का मुंह तोड़ जवाब दिया और हर बार उनकी घुसपैठ को नाकाम कर दिया। सन 1965 में पाकिस्तान ने कश्मीर को भारत से तोड़कर अलग करने की एक और नाकाम कोशिश की, जिसमें 17 दिनों तक चले इस युद्ध में पाकिस्तान की वो करारी अपमानजनक हार हुई, जिसका अंत ये हुआ कि पाकिस्तान को ताशकंद में युद्ध विराम के समझौते पर हस्ताक्षर करने पड़े। भारत को तोड़ने की कोशिश करने वाला पाकिस्तान हर बार अपनी कोशिश में नाकाम हुआ। भारत को तोड़ने का सपना देखने वाला पाकिस्तान सन 1971 में खुद ही टूट गया। ऐसा उस समय हुआ जब पूर्वी पाकिस्तान में उसने लोकतंत्र के विरुद्ध अपने नागरिकों का ही गला घोटना शुरू कर दिया। आज का बांग्लादेश, जिसे उस समय पूर्वी पाकिस्तान कहा जाता था, वहां शेख मुजीबुर रहमान की अगुवाई वाली आवामी लीग पार्टी को पाकिस्तानी संसदीय चुनावों में बहुमत प्राप्त हुआ, लेकिन पाकिस्तान ने विधिवत निर्वाचित सरकार को लोकतांत्रिक अधिकार देने से इनकार कर दिया। पाकिस्तान के राष्ट्रपति याहिया खान ने पूर्वी पाकिस्तान में अपने नागरिकों को लोकतांत्रिक अधिकार देने की बजाय उन पर आतंकवाद का शासन थोप दिया, जिससे मजबूर होकर 1 लाख बांग्लादेशी नागरिकों को भारत में शरणार्थी बनकर आश्रय लेना पड़ा। चीफ मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर जनरल टिक्का खान की क्रूर दमनकारी नीतियों के बावजूद पूर्वी पाकिस्तान में विद्रोह की ज्वाला शांत नहीं हो रही थी। पूर्वी पाकिस्तान जगहों में से एक थी। 4 दिसंबर 1971 की रात में लेफ्टिनेंट धर्मवीर की प्लाटून को पेट्रोलिंग करते समय सीमा पार से हलचल का शोर सुनाई दिया। इस हलचल में उन्हें साफ साफ पता चल गया कि वहां बड़ी संख्या में टैंक हैं जो लोंगेवाला की तरफ ही आ रहे हैं। मेजर आत्मा सिंह, जो सेना निरीक्षण पोस्ट से उड़ान भर रहे थे, उन्होंने इस बात की पुष्टि की। उन्होंने पाकिस्तानी सैन्य टुकड़ी की जानकारी दी जो सीमा से 16 किलोमीटर दूर थी, जिसमें लगभग 3000 जवानों की इन्फेंट्री ब्रिगेड, 48 टैंक और 72 बम गाड़ियां आदि थे और इस सब भारत पर हमला करने लोंगेवाला की तरफ ही आ रहे थे। लोंगेवाला में भारतीय सेना की ये पोस्ट मेजर कुलदीप सिंह जानपुरी की कमांड में 23 पंजाब इन्फेंट्री सोल्जर्स और बीएसएफ की एक टुकड़ी ने संभाल रखी थी। इनके पास न कोई तोपखाना था, न कोई टैंक सपोर्ट थी, न किसी तरह की बारूदी सुरंगें थी और न ही वायुसेना की कोई सपोर्ट थी। मैंने अपने हेडक्वार्टर से तुरंत सैन्य सहायता, हथियार, गोला बारूद वगैरह की अर्जेंट हेल्प भेजने की रिक्वेस्ट की, पर मुझसे कहा गया कि मैं दुश्मन को रोकूं या फिर पोस्ट छोड़कर रामगढ़ की ओर वापस आ सकता हूं, क्योंकि कोई मदद 6 घंटे से पहले पहुंचना मुश्किल है। कोई ट्रांसपोर्ट न होते हुए भी आते हुए दुश्मन को रोकने के लिए मैंने अपनी पोस्ट पर डट कर रुके रहने का फैसला किया, क्योंकि यहाँ पर मेरे लिए और मेरे जवानों के लिए सब कुछ था, प्रोविजन, वाटर, आर्म्स और एम्यूनेशन, जिसमें बीएसएफ डिटैचमेंट के 10 ऊंटों में से 5 मारे गए। भारतीय सेना ने बहुत ही धैर्य का परिचय दिया। उन्होंने तब तक कोई फायर नहीं किया जब तक पाकिस्तान के बड़े टैंक उनसे 15 से 30 मीटर करीब तक नहीं आ गए थे। उन्होंने अपनी रिकॉयललेस राइफल्स संभाल के रखी हुई थी। उन्होंने अपनी पहली जवाबी कार्रवाई में पाकिस्तान के 2 टैंकों को उड़ा दिया। इस फायरिंग ने पाकिस्तानी सेना को हिला दिया। उनके पांव उसी वक्त लड़खड़ा गए, क्योंकि इस फायरिंग से पाकिस्तानी टैंकों पर लदे एक्स्ट्रा फ्यूल बैरल्स पर वार किया गया था। पाकिस्तानी सैनिक इन टैंकों पर जैसलमेर तक जाने के लिए एक्स्ट्रा फ्यूल के टैंकर साथ लेकर चल रहे थे। इस धमाके से इन टैंकों में जो आग लगी वो इतनी ज्यादा थी कि ऊंचाई पर बैठे भारतीय सैनिकों को सारा मंजर साफ साफ दिखाई देने लगा, जबकि पाकिस्तानी सैनिकों के सामने आग और धुएं ने पर्दा बना दिया था। हमारी तरफ बढ़ती पाकिस्तानी सेना को रुकना पड़ा।
पाकिस्तानी सैनिकों को कांटेदार तारे दिखाई दें जो अंधेरे के कारण उनसे नजरअंदाज हो गए थे। वो सतर्क हो गए थे क्योंकि उन्हें शक हो रहा था कि आसपास बारूदी सुरंगें बिछी हुई हो सकती हैं। पाकिस्तानी सेना ने बारूदी सुरंगें ढूंढना शुरू की और इस काम में उन्होंने अपने महत्वपूर्ण 2 घंटे कमा दिए। सुबह की रोशनी उन्हें मात देने की तैयारी कर रही थी। पाकिस्तानियों ने 2 घंटे बाद फिर से इस पोस्ट को घेरने की कोशिश की, लेकिन वो नाकाम हो चुके थे क्योंकि जब तक वो दूसरे हमले के लिए तैयार होते, उनके टैंक और बख्तरबंद गाड़ियां लोंगेवाला पोस्ट के आसपास की रेत में धंस गए थे। भारतीय सेना की कंपनी बराबर नफरी ने अपने से कई गुना बड़ी ब्रिगेड को राइफल, मशीन गन और मोर्टार के फायर से पूरी रात रोके रखा और उनके 12 टैंक तबाह कर दिए। इससे भारतीय सैनिकों का मनोबल बहुत मजबूत हो गया और पाकिस्तानी सेना के कमांडर्स को अपने हमले का प्लान विफल होता नजर आया। सुबह होने तक भी पाकिस्तानी सेना भारतीय जमीन पर पांव नहीं जमा पाई थी और फटते ही आसमान में हमारी भारतीय वायुसेना के हंटर तैनात रहे थे। उन्होंने हमारी सरहद में घुसे पाकिस्तानियों पर बमबारी करनी शुरू कर दी। किसी कवच को धारण किए अपने से 30 गुना बड़ी सेना को पराजित करना सच में एक अद्भुत उदाहरण है। भारतवर्ष में उनके नेतृत्व, साहस और देश के लिए उनकी मर मिटने को तैयार रहने वाली भावना के लिए देश सदा उनका आभारी रहेगा। ये कोई हैरानी की बात नहीं है। देश के ही नहीं बल्कि विदेश के इतिहासकार भी इस लोंगेवाला की जंग को दुनिया की अनोखी जंग मानते हैं। ब्रिटिश इतिहासकार जेम्स हेटर ने अपने लेख टेकिंग ऑन द एनिमी ऑफ लोंगेवाला में लोंगेवाला में हुई जंग की तुलना थर्मोपाइले के युद्ध से करते हुए सो असा एक त्यांनी एक बंकर बनवलाय। ती बंकर कसा असतो हे दाखवण्यासाठी
इकडं सगळं जे त्यांचे टँक वगैरे जप्त केलेले, ते हरल्यानंतर जे टँक सोडून गेलेले ते सगळे टँक आपण आता बघितले. आणि आता आपण बघणार आहेत टोनोर माता मंदिर आणि नंतर तिकडनं इंडिया पाकिस्तान बॉर्डर. चला, चारी बाजूला बघाल तर पूर्ण वाळवंटच वाळवंट आहे. आणि त्यातनं असा सुंदर असा रोड यांनी बांधला इकडे इकडच्या सरकारने. भारी वाटतंय. मागे पुढे 5 किलोमीटरपर्यंत कुठे गाडी नाही, फक्त एकच गाडी आमची रोडवर झाली आहे पूर्ण वाळवंटात. जर तुम्हाला इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरला जायचं असेल तर इथे आधी फॉर्म भरावा लागतो. ड्रायव्हरचं लायसन, आधार कार्ड वगैरे द्यावं लागतं आपलं. सो त्याच्यानंतर तिकडे परमिशन मिळते आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. आणि आता आपण आलो टोनोर माता मंदिरामध्ये, बघू शकता तुम्ही. इकडचा आजूबाजूला परिसर आहे. इकडे आमचा ड्रायव्हर उभा आहे लाईनीमध्ये परमिशन घ्यायला. सो बोललो तुम्ही पाया पडून या, तुम्ही परमिशन काढतो. हा मंदिराच्या आतला परिसर आहे आणि इकडून मंदिरामध्ये एंट्री आहे. मंदिराच्या आजूबाजूला परिसर आहे आतमधला हा. आणि मंदिराबद्दल तुम्हाला मी 2 मिनिटानंतर माहिती देतो. देवीचं दर्शन करून असे म्हटले जाते की 1665च्या लढाईमध्ये पाकिस्तान सैन्याकडून 3000 बॉम्ब टाकले गेले, पण तरीही या मंदिराची एक वीट देखील हल्ली नाही. एवढेच नाही तर मंदिर परिसरामध्ये पडलेले 450 बॉम्ब देखील फुटले नाहीत. आता त्यांना मंदिर परिसरामध्ये बनलेल्या एका संग्रहालयात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर या युद्धानंतर मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF यांनी घेऊन आपली एक तिथे चौकी बनवली आहे. तर असा फॉर्म भरावा लागतो. आधार कार्ड नंबर वगैरे, ड्रायव्हरचं लायसन आणि सगळं टाकावं लागतं. आणि हे वरती ते असं लिहून देतात, सिग्नेचर करतात खाली. सो हे आपण जाऊन तिकडे दाखवायचं, मग आपल्याला आतमध्ये एंट्री आहे. इकडून अजून 18 किलोमीटर आतमध्ये बाउंड्री आपली, पण त्याच्या आधी आपल्याला परमिशन घ्यावी लागते. इथे छोटे छोटे बंकर बनवले आहेत. छोटे छोटे आहेत, काही तुटले आहेत, काही चांगले आहेत, बघू शकता. समोर तुम्ही बघू शकता जे दिसतंय ते समोर पाकिस्तानची चौकी आहे. छोटावाला बाजूला ते कोपऱ्यात आणि जे मोठावाला ते आपलं आहे. सो 2 किलोमीटर फक्त बाकी आहे आपण इंडिया पाकिस्तान बॉर्डर बघण्यासाठी. पोहोचलेलो आहे आपण इंडिया पाकिस्तान बॉर्डरला. वरती जाऊया. वरती जाऊन तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो कसं काय आहे ते. इंडियाची चौकी कोणती आणि पाकिस्तानची चौकी कोणती. तिथून VIP एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी. तो तुम्हाला टॉवर दिसत असेल एकदम 5चा, ह्याच्या मागचा हा 2nd नंबरचा, तो पाकिस्तानचा आहे. आणि इथे खाली चौकी बघत असाल, ही इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे. त्या चौकीच्या पुढे तुम्हाला व्हाईटवाला दगड दिसतोय. त्या दगडाच्या त्या चौकीच्या पुढे दगडापर्यंत कोण जाऊ शकत नाही, तर तिकडचं कोण इथे येऊ शकत. आणि आपली ही सीमारेखा आहे. तुम्हाला दिसू शकते ते फिन्स लावले सगळे. फिन्सच्या बॅक साईडचा सगळा पाकिस्तान आहे. तो टॉवर सुद्धा आपला जसा हा वॉच टॉवर आहे तसा त्यांचा तो वॉच टॉवर आहे. ते तिथून आपल्याला बघतात, आपण त्यांना इथून बघतोय. हे आपली चौकी आहे आणि जे तुम्हाला व्हाईटवाला तर दिसतंय गोल ते आहे पाकिस्तानची चौकी. आणि हे मध्ये फिन्स आहे ते आहे पाकिस्तान. त्या पलीकडे साईडला इंडिया. इकडे तुम्ही बघू शकता इथे काय सेमिनार वगैरे भरलं ना, तर इथे पूर्ण त्यांचं ट्रेनिंग वगैरे होते. आणि इथे
26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला इथे परेड वगैरे होत असणार नक्कीच, बघू शकता. सो त्यासाठी हे बांधलेलं इथे. सो तो मध्ये तुम्हाला व्हाईटवाला दगड दिसला दाखवला तो. सो तो दगडापासून 150 किलोमीटर, 150 मीटर तिकडे, 150 मीटर इकडे, 100 मीटरमध्ये कोणीही खुदाईचं वगैरे काम करू शकत नाही, ना घ्यायचं वगैरे काय. सो त्यामुळे आपल्या इंडियन आर्मीनी किंवा त्यांच्याकडे तर सीमारेखा नाहीच आहे, पण आपल्या इंडियन आर्मी त्यामुळे या साईडला आपली बाउंड्री बांधलेली आहे 150 मीटर सोडून दगडाच्या. पूर्ण पाकिस्तानची जी बाउंड्री आहे, पंजाब आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे आणि काश्मीर. सो या 4 ज्या राज्याच्या बाउंड्री आहेत ना, त्या 3400पर्यंत पसरलेल्या आहेत. पण या फिन्स बांधायला ना, ज्या या बांधल्या गेल्यात 2 ह्याच्यामध्ये, त्यांना टोटल 8 वर्ष लागली होती त्या फिरणं पूर्ण 4 राज्यांमध्ये सीमा बांधण्यासाठी. तर कसं वाटलं बघून? कसं वाटलं? सगळ्यांनी सगळे फोटो व्हिडिओ काढले घरी दाखवण्यासाठी मम्मी पप्पांना. सोबत आम्ही इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरला जाऊन आलो राजस्थानमध्ये. बोनस लाईन टच करून बोनस लाईन टच करून आलो. त्यांच्याकडे विचार करू शकतो, त्यांच्याकडे फिन्सिंग जे सीमा आहे ती आकायला त्यांच्याकडे एवढं साधनं नाहीत. त्यांच्याकडे 126 किलोमीटर नंतर एक गाव लागतं. त्या आता जे तुम्ही वॉच टॉवर त्यांचा बघितला तिथे 2 ते 3 म्हणजे जे शिपाई असतात त्यांना पण गाडी 4x4 गाडी येते त्यांना राशन देण्यासाठी. बाकी त्यांनी फिन्स वगैरे आपल्या देशासारखे बांधले नाही आहेत. तो हे तनोट माताचं मंदिर आहे, हा गेट आहे. आणि इथे आतमध्ये गेलात ना की आपल्याला तिकडे बॉर्डर जायचा पास मिळतो. A few hours later. सो फोर्टमध्ये आम्ही असे 2 रूम घेतलेत. हा इकडचा एंट्रन्स आहे आणि ही काळूबाई. त्यांना एंट्री केल्यावरती असा पूर्ण रूम आहे. पूर्ण सिटीचा व्ह्यू येतो सकाळी उठल्या. सो मस्त आम्ही त्या दिवशी जे बघितलं होतं तेच हॉटेल आम्ही आता रेंट घेतलं आणि 2 रूम घेतल्या. मोठे रूम जुईला दिले आणि छोटी रूम आम्ही घेतली. एवढं जबरदस्त ठिकाणी मी हॉटेल घेतलं आता, एकदम ऑथेंटिक असं. बघू शकता हे मंदिरच आहे आणि मागेच आपलं 100-10 मीटरवरती हॉटेल आहे, जैन टेम्पल हे एक. हॉटेलमधनं थोडं बाहेर आल्यावरती आपल्याला असं शॉप बघायला मिळतं. सुई आणि आतमध्ये आहेत, काहीतरी घेत आहे शॉपिंग. आपण आता तलवार बघायला आलो आहे. पप्पाने सांगितलं तलवार घेऊन ये. सो आमच्याकडे आहे वाटतं, बघूया. कितने की है? 3500 और भी ओरिजिनल आहे. 3,500ची. कलर बघितली पण खूप महाग सांगत होता. फिनिशिंग चांगली होती पण आपल्या बजेटच्या बाहेर होती. आणि मागे बघू शकता मस्त एक रेस्टॉरंट आहे वरती. आता आपण चालू दुसऱ्या दुकानात जिथे तलवार बनवतात ना तिकडेच चाललो आहे. सो बघूया कशी भेटते आपल्याला. सो तलवार घेतलेली आपण इथे मस्त पॅक पण झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे रॅप माझं बबल रॅप, त्याच्यामुळे त्याला आतमध्ये काही डॅमेज होणार नाही. कुरिअर करणार होतो पण कुरिअरचे 300 रुपये वेगळे. सो तो बोला फ्लाईट असेल तर कुरिअर करा, नाही तर ट्रेनने असेच घेऊन जावं. तर माझ्या मागे बघत असाल फ्रेम आहे एक नंबर. सो रात्रीचा जैसलमेर फोर्ट असा काही दिसतो सुंदर. आमचा रूम त्याच्या बॅक साईडला आहे. सो हॅलो गाईज, आज आहे जैसलमेरचा 3रा दिवस आणि आज आम्ही निघणार आहोत. तिसरा दिवस. सो आज आम्ही निघणार आहोत मुंबईसाठी. सो आपली 6:45ची संध्याकाळी ट्रेन आहे आणि इथे बॅग बिग सगळं मी पॅकिंग वगैरे करून ठेवलेलं आहे. सो आता 10 वाजता चेकआउट आहे. त्याला मी सांगितलं तर तो बोलला की तुमच्या बॅगेज येतात त्या आपला स्टोअर रूम आहे तिकडे ठेवून देऊ आणि तुम्हाला छोटासा एक रूम देऊ. तुम्हाला नंतर संध्याकाळी निघणार ना तुम्ही, सो तुम्ही आता जाऊन फिरा वगैरे, काहीतरी शॉपिंग वगैरे करा, आल्यानंतर वगैरे चेंज वगैरे करण्यासाठी. सो
सगळं तयार झालेलं आहे. खाली जातो, बॅग वगैरे ठेवतो आणि कुठेतरी जाऊन फिरून येतो. चला, तर आपण ज्या हॉटेलमध्ये राहतो आहे त्याच्या वरचा व्यू असा काय आहे. सो संध्याकाळी इथे मस्तपैकी तुम्ही जेवण वगैरे ऑर्डर करून बसू शकता. समोरच जैन टेम्पल आहे आणि या साईडला अशी सोय केलेली आहे त्यांनी. समोर पण मस्तपैकी राजेशाही जेवणाची अशी आणि समोर ना तोच सिटी व्ह्यू पूर्ण दिसतो. सो आम्ही एक आता रेस्टॉरंटमध्ये ते म्हणजे स्वीट्समध्ये दुकानात आलो आहे. हा इकडचा फेमस लाडू आहे आणि इकडचा हा घेवर. सो आम्ही आता म्हणजे नाश्त्यावर नेतो आणि मग विकत घेतो, कारण की अतुलला पण घरी न्यायचं आहे, मला पण न्यायचं आहे. आणि इकडचं सगळे स्वीट्सचे दुकान आहेत. तर हे हा 115 आणि 114 दोन्ही रूम मस्त होते. झोप एवढी जबरदस्त लागली बिछाण्यामध्ये. सो आता रूम सोडायची वेळ आलेली आहे आणि आता चाललो आम्ही स्टेशनला, कारण की आपली 6:45ची ट्रेन आता वाजलेली आहे 5:30. सो 10 ते 15 मिनटं लागतील आणि रस्त्यामध्ये जाताना आपल्याला एक बॉक्स घ्यायचा आहे मिठाचा बॉक्स घेऊन आपल्याला निघायचं आहे. चला. सो आपल्या हॉटेलचे जे ओनर आहेत हे ओनर आहेत जे आपण हॉटेलमध्ये राहिलो तुम्ही इथे. सो तेच आपल्याला सोडायला खास रिक्षा स्टँडपर्यंत येत आहेत. रिक्षा आत येत नाही काही. सो ते बोलले मी तुम्हाला सोडायला येतो. सो थँक्यू सर. हे आपल्या हॉटेलचे मालक आहेत, ओनर. त्यांनी स्वतःहून आपल्या बॅग उचलून आणल्या. खूप जॉली आहेत आणि सुंदर हॉटेल आहे यांचं. मी हॉटेल खाली पूर्ण डिस्क्रिप्शन यांचं पूर्ण नाव नंबर यांचं पूर्ण हॉटेलचं सांगेन. हॉटेल सिद्धार्थ म्हणून आहे आणि पूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सगळं देईन. नक्की या इथे. खालचे तुम्हाला जे हॉटेल्सवाले आहेत ते खूप फसवणार आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. यांच्याकडे यायचं एकदम क्लास सर्व्हिस आहे. गरम पाणी, खाणं पिणं सगळं मस्त आहे. B6 हा बोगी आहे ही आपली आणि इथे सीट्स आहेत आपल्या मागे. सीट ओपन करत नाही दरवाजा, कारण की आतमध्ये क्लिनिंग वगैरे चालू आहे. ओपन केले की आतमध्ये जाऊ आणि मग आपले सीट्स वेगवेगळे आहेत त्या जरा ॲडजस्ट करू. ज्याचे आहेत त्याच्यावर जरा बोलून मस्का लावून बघूया करून देतात का. 2 days later. फायनली पोचलो आपण बँड्रा टर्मिनल्सला आणि पप्पा येतात. त्याच्यात गाडी पण तिकडे पार्किंगमध्ये लावली आहे. आपली गाडीसुद्धा आलेली आहे, पप्पा घेऊन आलेत. सो आता बॅग भरूया पटकन घरी. मित्रांनो, सो आता फायनली घरी पोचलेलो आहे. मस्तपैकी जोजोकडे थोडा खेळलो, कारण की जास्त नाही खेळलो तर त्याला बरा नाही आहे. सो थोडं त्याच्यावर खेळलो आणि आता जेवतो. मम्मीने मस्त चिकन केलं आहे, जेवतो. आणि हा व्हिडिओ मी आता इथे संपवतो. आपली सिरीज पण आता इथेच संपते आणि सिरीज तुम्हाला खूप मोठे मोठे भाग बघायला मिळणार आहे सिरीजचे. तो नक्की सगळे भाग बघा. खूप ॲडव्हेंचर आहे आणि खूप मस्त पीसफुल आणि बोलतात ना ते ऑथेंटिक तिकडचं सगळं राजस्थानी कल्चर वगैरे दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर, सिरीज आवडली असेल तर पूर्ण सिरीजला लाईक करा. चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय काय तुम्हाला विचारायचं असेल किंवा ट्रेन किंवा हॉटेल किंवा तिकडचं काही विचार असेल तर नक्की कमेंट करून विचारा, सगळ्यांची उत्तरं देईन. सो थँक्यू सो मच. तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला असेल त्यासाठी. सो भेटू परत अशा कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.